श्री महाराजांच्या ओवीबद्ध चरित्राचा पुढील भाग आपण आता बघणार आहोत. श्रीराम समर्थ. आजपर्यंतच्या आयुष्यात अनेक भेटले तीर्थाटनात, शिष्यही झाले असंख्यात श्री महाराजांचे आता. गोंदवल्यात महाराज असता, अनेक लोक येती दर्शनाकरिता, जागा पुरी पडे सर्वांकरिता, त्याच बांधिती राम मंदिर. बांधुनी होता राम मंदिर, कुलकर्णी देती मूर्ती सुंदर, प्राणप्रतिष्ठा तयांची करण्यास त्वर, पंडित ब्राह्मण येती. रामरायाचा स्थापना दिन, होई भजन तैसे कीर्तन, नामस्मरणी जाती रंगुन, अवघे जनते तेजवा. तोरणे मंदिरही पुरेना, तेव्हा धाकटे रामाची केली स्थापना, राहण्यास्तव भक्त मंडळींना खोल्याही बांधुनी घेती. नित्य भोजन प्रसाद तैसा निवास, जे येतील भक्त गोंदवल्यास, प्राप्त व्हावा तयांसी ऐसा कटाक्ष महाराजांचा. एके दिनी महाराज पुसती मातेसी, काय इच्छा आहे तुझसी, सांगून बघतो मजसी. मी पूर्ण करीन माते, काशीस जाऊनी गंगा स्नान, करून घ्यावे विश्वेश्वर दर्शन. ऐसे मज वाटे मनापासून, खरोखरीच बाळा. तत्काळ घेऊनी मातेस, महाराज निगती काशीस. तत्पूर्वी सदनावरी ठेविती, तुलसी पत्रास, लोभ सोडी माते राजा. प्रयाग क्षेत्री स्नान घालुनी मातेला, महाराज पोचले काशीला. घेऊन जाती ते गंगा स्नानाला, मातेसी आपुल्या. काशीतील वास्तव्यात इच्छा भोजने सहस भोजने ते घालीत. भोजनासव अनेक पक्वाने करीत, शास्त्री पंडित सारे तुटत. गया करुणे महाराज आले अयोध्येला, दान धर्म करवी तिच करवी बहुत करविला. दान धर्म तिच करवी बहुत करविला, रामरायाचा प्रसाद खाऊ घातला. मातेसी आपुल्या, आणिक काय आहे का इच्छा पुसता, नाही रे काही. राम राम म्हणता तुझ्या मांडीवरी मज जाऊ दे आता, ऐसे मातेने कथिले तया. दुसरे दिनी सकाळीच मातेने महाराजांच्या मांडीवरी देह सोडला शांतपणे. रामरायासे प्रार्थिले तयाने, सांभाळावे मातेला. एक संवत्सराने पुन्हा आले गोंदवल्याला, सारे जण येती तया भेटण्याला. प्रत्येक जण तेधवा हळहळला माऊलींच्या आठवणीने. तदनंतरचा रामनवमी उत्सव झाला. एके दिनी महाराज उभे राहती भजनाला, अभंग घेतला निरूपणाला. राम बोलावी तसे मजला, रामा मला बोलावी जवळी, माझ्या मागे सर्वा सांभाळी. ऐसी रामरायाची प्रार्थना केली बाहेर पडण्यापूर्वी. महाराज बसले टांग्यात, तोच एक माणूस येई धावत. नेत्रातून रामाच्या अश्रू येत, ऐकून हे आले ते मंदिरात. अश्रू पुसले नयनातले, तरीही ते येतच राहिले. थांबवी रडणे रामा कथिले, न जाई मी नैमिषारण्ये. ऐसे शब्द ऐकुनी महाराजांचे अश्रू थांबले रामाच्या नयनीचे. वातावरण झाले प्रसन्नतेचे महाराजांच्या राहण्याने. राम असे दैवत महाराजांचे, म्हणून गाईले महिमान रामनामाचे. रामा वाचणे तारक नाही कोणी जीवाचे, ऐसे त्यांचे सांगणे सर्वदा.
नामे लाभे उत्तम गती, जन्म मृत्यूचे फेरे चुकते, वास देई तो रघुपती, सदैव आपुल्या चरणासी. श्रीराम जय राम जय जय राम, म्हणत तो जपावा नित निष्काम. दर्शन देती प्रभू श्रीराम, पूजिता तयांचे भावे चरण. राम नामाची ऐसी महती, सांगण्यास्तव महाराज अवतरती. शरणागत तयांच्या चरणाप्रती, राहावे सदा सर्व काळ. महाराजांची महती शिष्य तयांचे मुखे गाती, पज लागी द्यावी विशुद्धमती. प्रार्थिते करिते प्रार्थना करिते गुरुराया. भाऊसाहेब तात्यासाहेब केतकर, रामानंद प्रल्हाद आनंद सागर. ब्रह्मानंद बेलसरे बाबा थोर थोर, शिष्यांची नामे गाली किती. रामी सारे रंगुनी गेले, गुरुवचन ते नित्य ऐकले. ऐकोन तैसे वर्तले, जगता माझी सर्वदा. काळ वेळ नाही नाम घ्यायला, नाम येवो ते सदैव मुखाला. शरण लिहावे रामरायाला, काया वाचा मनोभावे. मनोभावे करिता रामाचे पूजन, कृपा करील तो रघुनंदन. जीवनाचे कोट कल्याण झालेच म्हणून समजावे. ब्रह्मचैतन्यांच्या चरणाप्रती, सदैव माझी शरणागती. तेच माझ्या मुखे वदवून घेती, महती ती तयांचे. सद्गुरु लाभला तुमच्या सम, अज्ञानाचा सर्गातम. सर्वत्र दिसो मज प्रभू श्रीराम, केवळ तुमच्याच कृपेने. माणगंगा तिरी क्षेत्र गोंदावले, दर्शना येता मन पुलकित झाले. अष्टभाव मनी दाटून आले, ठेवता माथा तव चरणी. गोंदावले क्षेत्र परम पावन, ब्रह्मचैतन्यांचे जे नित्य वसती स्थान. महाराजांचे कृपाशीर्वचन, गोंदवल्यासी जाऊन घ्यावे. रामासी सर्वदा मानावा करता, तोचे असे एक यश कीर्तिदाता. जाणून हे मनी सोडी भगवे चिंता, निश्चिंत राहावे मानसी. रामासी सर्वदा मानावा करता, तोचे असे एक यश कीर्तिदाता. जाणून ये मनी सोडी भगवे चिंता, निश्चिंत राहावे मानसी. गोंधवल्यासी येऊन देखावे आपले सुख निदान. रामनामी रामरंगी रंगावे ते मन, प्रार्थना हीच चरणी. महाराजांचे घडता पूजन, पुलकित होई तन आणि मन. गळून जाई ते माझे मी पण, केवळ तयांच्याच कृपेने. गोंदवलेकर महाराज ऐसी तयांची ख्याती, दूर दूरुनी भक्त दर्शना येती. आनंदाची घेती तेथे प्रचिती, गोंदवल्यात राहुनी. महाराजांच्या चरणासी आनंद वाटे तो सकलासी. आलो जणू माहेरासी, ऐसेच वाटे सकला. अमृताहुनी गोड असे रामनाम, घेता भावे सत्वर भेटे राम. योगियांचा जो असे विश्राम, ऐशा रामासी नित घ्यावे. रामनामा विण व्यर्थ तेजणे, रामरायाचे सदा अनुसंधान ठेवणे. महाराजांचे असे हेच सांगणे, आपुल्या भक्तांचे. जो रामनामी रंगला, त्याचा भार स्वये मीच घेतला. भेटवेन राम निश्चित तयाला, वचन असे महाराजांचे. ऐसे दिदले सर्वा रामनामधन, तैसेच नित्य केले अन्नदान. सर्वदा केले गोरक्षण, प्रेम बरे तयांनी. आता देह तयांचा थकत चालला, दम्याचाही थोडाफार त्रास होऊ लागला. उभे राहिले परी निरूपणाला, बोध तो केला सकलांचे. देह हा दृश्य जाणार तो कधीतरी, हे जाणून असावे नित्यांतरी.
भगवंतासी विसरू नये क्षणभरी अनुसंधानी राहावे. भजनात महाराज रंगुनी गेले. एक मिनिट. भजनात महाराज रंगुनी गेले. निर्वाणीचे अभंग त्यांनी सांगितले. रामरायाला अडवून कथिले. आता पुन्हा येणे नाही. ऐकोनी अभंग हा लोक हेलावले. ऐकोनी अभंग हा लोक हेलावले. ऐकोनी अभंग हा लोक हेलावले. महाराजांचे शेवटचे भजन संपले. नामा परते दुसरे नाही सत्य मानले. कधी तयांनी नामाचे महात्म्य कथिण्या अवतरले. नामाचे महात्म्य अखंड गायले. काया वाचा मने नामच सत्य मानिले. सर्वदा तयाने जेथे नाम तेथे माझे प्राण. ऐसे महाराजांचे असे वचन. हृदयी ठेवावे नित्य जपून सदा सर्व काळ. अमृत नामे घटिका आली. महाराजांची ज्योत निवाडी. गोंदवल्याची शान सरली. सूर्य उगवण्यापूर्वीच 22 डिसेंबर 1913 साली सकलांची ब्रह्मचैतन्य माऊली. सकला सोडून विलीन झाली परब्रह्म स्वरूपात. मार्गशीर्ष वद्य दशमीसी महाराज जाती निजधामासी. कधी न दिसती ते नयनांसी. ध्यास जरी लागला गोंदवले हेच जन्मस्थान आणि निर्वाण स्थान. महाराज असती गोंदवल्याचे भूषण. अखंड गावली रामगुणगान. जन्म सार्थकी लागला गोंदवल्यासी येऊन. घ्यावे नित्य समाधी दर्शन. चरणी लागली सदा लीन. प्रार्थावे मनोगावे ऐशा पवित्र क्षेत्री येऊन. भावे करावे पादसेवन. महाराजांच्या सन्निध राहून आनंद तो लुटावा. प्रेम द्यावे नामाचे गुण गाईन तव नित्य वाचे. छत्र लाभो तव कृपेचे सदैव माझ्यावरती. गोंदवल्यासी यावे चैतन्यासी वंदावे. रामनामे रामनाम घेऊन भावे. आत्मरंगी रंगावे. शब्द भांडार खुले करुण. शब्द भांडार खुले करुणी. चरित्र घेतले तूची रचुनी. पूर्वजन्मीची पुण्याई म्हणून हे साधे घडलेसे. ऐशी सद्गुरूंची महती. गाण्या शब्द पुढे न पडती. नित्य लाभो तव संगती. हीच इच्छा मनी रसे. करता करविता तूचे अससी. जाणे मी नित्य मानसी. अर्पिते नलिनी तव चरणासी. चरित्र तुमचे प्रेमाने. चरित्र तुमचे प्रेमाने. चरित्र तुमचे प्रेमाने. चरित्र तुमचे प्रेमाने. श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री ब्रह्मचैतन्य चरणारविंदार्पणमस्तु. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु. श्रीराम समर्थ. नमस्कार. महाराजांचं विबद्ध चरित्र आपणापुढे मी सादर केलेलं आहे. ज्यांना ह्या चरित्राची PDF हवी असेल तर माझा नंबर मी आपल्याला सांगते, तो आपण नोंद करून घ्यावा. 9890855431 या फोनवर मला संपर्क करावा. म्हणजे PDF फाईल आपल्याला हवी असेल तर पाठवता येईल. धन्यवाद. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ.